हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचा 5व्या स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गजानन महाराजांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली। यानंतर केक कापून 4था वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, देवश्री सतेज पाटील, कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन, कुलगुरू डॉक्टर आर. के. शर्मा, कार्यकारी संचालक डॉक्टर ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉक्टर जे. ए. खोत, तळसंदे कॅम्पस संचालक डॉक्टर एस. बी. पाटील आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी तळसंदेसारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठानं गेल्या 4 वर्षात शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले। या विद्यापीठाच्या माध्यमातून शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ठोस योगदान देण्याचं कार्य अधिक ताकदीनं सुरू राहील। या विद्यापीठाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असं आवाहन संजय डी. पाटील यांनी केलं। विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये सर्व सहकारी आणि कर्मचारी यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं। गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि ग्रूमिंग या 3 गोष्टींवर भर देऊन उत्तम विद्यार्थी घडवण्यावर आमचा भर आहे। अभ्यासक्रमामध्ये एआयचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर लक्ष राहील, असंही त्यांनी सांगितलं। येत्या काळात जगातील विविध प्लॅटफॉर्मवर या विद्यापीठाचे जास्तीत जास्त विद्यार्थी दिसतील, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया आणि विद्यापीठाचा नावलौकिक अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पाटील यांनी केलं। कार्यकारी संचालक डॉक्टर ए. के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांमुळे विद्यापीठाची लोकप्रियता राज्यभर पसरल्याचं सांगून हे विद्यापीठ ग्रेट एज्युकेशन हब बनवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया, असं आवाहन केलं। कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन यांनी इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थी उद्योग जगतात तयार होतील, त्यासाठी सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना 1 वर्ष इंटर्नशिप सक्तीची करण्यात आल्याचं सांगितलं। यावेळी कुलसचिव डॉक्टर जे. ए. खोत यांनीही मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी CHRO श्रीलेखा साटम, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर गुरुनाथ मोटे, वित्त अधिकारी सुजित सरनाईक, उपकुलसचिव डॉक्टर उत्कर्ष आवळेकर, अधिष्ठाता डॉक्टर संग्राम पाटील, डॉक्टर मुरली मनोहर बी, डॉक्टर राजेंद्र नेरली, डॉक्टर वैशाली गायकवाड यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते।